मित्रांनो, जेव्हा रिलायबिलिटीची गोष्ट येते तेव्हा होंडाचं नाव नेहमीच समोर असतं आणि सेडानमध्ये जर कम्फर्टेबल गाडी तुम्ही पाहताय तर होंडा सिटी एक बेस्ट ऑप्शन आहे. मित्रांनो, ही आहे 2026मधील ऑल न्यू होंडा सिटी. समोरचा प्रोफाईल स्पोर्टी बनवला आहे. गाडीमध्ये काही इम्पॉर्टंट फीचर्स ॲड केले गेलेले आहेत, त्यामुळे ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी ठरते. मित्रांनो, SUVच्या जमान्यामध्ये सुद्धा जर तुम्ही एक सेडान लवर आहात तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि 2026च्या होंडा सिटीमधील काय काय चेंजेस आहेत पटकन चेकआउट करूया. मित्रांनो, हा याचा फ्रंटचा प्रोफाईल कनेक्टेड LED DRL पाहायला मिळेल. नवीन तुम्हाला LEDमध्ये इंडिकेटर आहे. LEDजमध्ये तुम्हाला हेडलाईट्स फॉग लॅम्प्स याच्यात मिळत नाहीत, पण याच्यामध्ये एरो वेंट्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे एरोडायनॅमिक्स इम्प्रूव्ह होते. समोर तुम्हाला जी ग्रिल मिळते ती अतिशय सुंदर दिसते. हनी क्रॉममधील हे ग्रिल या गाडीला स्पोर्टी लुक देतात, ॲग्रेसिव्ह लुक देतात. जर तुम्ही नीट पाहाल तर 360 डिग्री कॅमेरा, होंडाचा जो लोगो आहे तो पहिला ग्रिलवर मिळायचा, आता तो तुम्हाला बंपरच्या वर पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे प्रोफाईल आहे. ही ब्लॅकमध्ये गाडी आहे, ही हायब्रिड आहे आणि इकडे मित्रांनो तुम्हाला व्हाईटमध्ये मिळणार. जी व्हाईट गाडी आहे त्याच्यावरची जी ब्लॅक ग्रिल आहे ती अतिशय सुंदर दिसते, उठून दिसते. लायटिंगसुद्धा बघा, प्रोजेक्टर बेस मित्रांनो LED लाईट्स मिळतात. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला लायटिंग जो सेटअप होता तो रिफ्लेक्टर बेस होता. तो जो होता तो स्पेसिफिक खूप भारी वाटता, पण हा पण बेस्टच आहे. जर तुम्ही साईड प्रोफाईलबद्दल विचारलं मला तर नवीन तुम्हाला एरो ब्लेडचे डायमंड कट अलॉय जे 16 इंचाचेच आहेत. पुढे डिस्क आहे, पाठीमागे ड्रम आहे. ब्रेकिंग सिस्टीम तुम्हाला सेम तशीच पाहायला मिळणार, पण याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा ॲड केला आहे. इथे तुम्हाला लेन वॉच कॅमेरा आहेत, सोबतच इथे तुम्हाला आहे ना 360 डिग्री कॅमेरासुद्धा देण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला रिक्वेस्ट सेन्सर बटन आहेत, बघू शकता. LEDजमध्ये इंडिकेटर दिलेले आहेत. मित्रांनो, गाडीच्या आतमध्ये जर बोलायचं झालं, पॉवर विंडोजचं बटन, सगळ्या पॉवर विंडोज मित्रांनो वन टच डाऊन आहेत. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल फोल्डेबल मिरर्स, सॉफ्ट टच मटेरियल. ओके, सोबतच या ज्या सीट्स आहेत त्या व्हेंटिलेटेड मिळणार आहेत. हेडरेस्ट अप्रतिम आहे, सीट्सची क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे. सोबत मित्रांनो इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, ऑटोमॅटिक हेडलाईट्स. ओके, याच्यामध्ये क्रूज कंट्रोल लेवल 2चं ॲडास आपल्याला याच्यात पाहायला मिळतं. गाडीचं जे इंटेरियर आहे ते अतिशय प्रीमियम आणि बेस्ट आहे. क्लस्टर बघू शकता. ओके, मला असं वाटतं की हाच क्लस्टर बेस्ट आहे. 10 इंचाची नवीन अँड्रॉइड टू ॲपल कारप्लेस म्हणजेच वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सिस्टीम दिलेली आहे. ऑटोमॅटिक AC आणि व्हेंटिलेशन म्हणजेच व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात. CVT ट्रान्समिशन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ही मित्रांनो हायब्रिड टेक्नॉलॉजी गाडी आहे. ओके, ऑटोमॅटिकमध्ये देण्यात रिव्ह्यू, मिरर LEDजमध्ये मित्रांनो लाईट्स. ओके, आणि वन टच ओपनिंग, हे सनरूफसुद्धा आपल्याला याच्यात मिळणार आहे. 6 एअरबॅग्स स्टँडर्ड याच्यात आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जर तुम्ही पाठीमागे याल तर रिअर सीटला कम्फर्टेबल सीट्स असतातच. होंडा सिटी माहिती आहे, टोलका फोल्डर. पाठीमागे सुद्धा सी टाईपचे 2 चार्जिंग ऑप्शन, रिअर AC व्हेंट्स देण्यात आलेले आहे. असा काही प्रोफाईल पाठीमागच्या सीटवरून गाडीचा दिसतो मित्रांनो. तर आतमध्ये तुम्हाला जास्त चेंजेस नाही, पण मेन जे चेंजेस आहे ते स्क्रीन चेंज केले. ओके, वायरलेस आहे. त्याच्यानंतर ॲम्बियंट लाईटिंगसुद्धा तुम्हाला याच्यात मिळून जाते. सोबतच कीज आहेत त्या रिमेन ॲज इट इज. लॉक अनलॉक करायला बटन, बूट ओपन करायला बटन अँड इंजिन स्टार्ट करायला सुद्धा बटन याच्यात देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महत्त्वाचं तुम्हाला रिअर प्रोफाईल दाखवतो. हा मित्रांनो याचा रिअर प्रोफाईल आहे. इंटिग्रेटेड स्पॉयलर, स्मोकमध्ये पाठीमागच्या LED टेल लाईट्स, मेश गार्निश पाठीमागे तुम्हाला बंपरवर पाहायला मिळणार आहे. सोबतच रिफ्लेक्टर्स आहेत ते व्हर्टिकल्स आहेत. आणि या गाडीमध्ये जवळजवळ 506 लिटरच्या आसपास बूट स्पेस मिळतो. आता ही हायब्रिड आहे त्याच्यामुळे याच्यात बूट स्पेस तुम्हाला कमी पाहायला मिळणार आहे, लक्षात राहू द्या. बाय द वे हायब्रिड आहे तर हायब्रिडच्या इंजिनबद्दल आपल्याला बोलायलाच पाहिजे. ओके, सो दिस इज द इंजिन. 126 PS आणि 253 NMचं टॉर्क हे इंजिन जनरेट करतं. 27.26 किलोमीटर पर लिटरचं मायलेज आहे. इलेक्ट्रिक मोटर याच्यात बसवलेले आहे. ओके, आणि अलॉंग विथ इंजिनकडून पॉवर, म्हणजे दोन्ही काम करतं तुमचे व्हील्स फिरवण्यासाठी. आणि जेव्हा जी बॅटरी आहे ती चार्ज कशी व्हाल म्हणाल, आता याला एक्सटर्नल चार्जिंगची गरज पडत नाही. याच्यात ब्रेक रिजनरेटिव्ह सिस्टीम दिलेली आहे. जी गाडी जेव्हा तुम्ही डिॲक्सिलेट कराल किंवा ब्रेकिंग कराल त्यावेळेस गाडी आहे ना म्हणजे बॅटरी आहे ती चार्ज होते आणि देन या गाडीला पॉवर दिली जाते, म्हणजे ॲक्सिलेट केलं जातं. सो तुम्हाला याच्यामध्ये परफॉर्मन्स एनहान्स मिळणार आहे आणि त्याचमुळे तुम्हाला मायलेजसुद्धा चांगले मिळणार आहे. ही मित्रांनो हायब्रिड आहे. ओके, ब्लॅक कलरमध्ये कशी वाटते ना, अमेझिंग.
ही गाडी ब्लॅक कलरमध्ये वाटते. लेवल 2चं ॲडाससुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. समोर बघू शकता कॅमेरा. हे ZX प्लस व्हेरियंट आहे आणि हे जे व्हेरियंट आहे ते ZX व्हेरियंट आहे पेट्रोलमध्ये. आता या गाडीच्या इंटेरियरमध्ये काय आहे, तुम्हाला लेवल 2 ॲडास मिळतच आहे, पण याच्यामध्ये चेंजेस काय सांगतो तुम्हाला. कीज रिमेन सेम. ओके, इथे तुम्हाला ना मॅन्युअलमध्येच हँडब्रेक पाहायला मिळणार. ओके, हे ZX व्हेरियंट आहे. बाकी फीचर्स भरपूर सेमच आहेत. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ZXला सुद्धा. CVT ट्रान्समिशन आहे. 10 इंचाची तुम्हाला इथे टचस्क्रीन पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये स्पेसिफिक 360 डिग्री कॅमेरा दिला आहे. हायब्रिडमध्ये सुद्धा आहेच. अलॉंग विथ तुम्हाला इथे स्पेसिफिक बटनसुद्धा दिलेलं आहे. ओके, ज्याच्यामुळे तुम्ही याच्यात क्वालिटी बघू शकता. इथे क्वालिटी कशी वाटते नक्की सांगा. डॅशबोर्डवर लाईट दिलेली आहे. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर ऑटोमॅटिक आहे. सगळे पॉवर विंडोचे बटन 1 टच आहेत. ओके, सो इंटेरियर तसंच सेम तुम्हाला पाहायला मिळेल. इंटेरियरची क्वालिटी नेक्स्ट लेवल मित्रांनो इथे असणार आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन, क्रूज कंट्रोल, लेवल 2 ॲडाचे फीचर. स्टेअरिंग घट्ट पकडायला भारी वाटतं. लेदर रॅप हे स्टेअरिंग आहे. पाठीमागचासुद्धा प्रोफाईल सेमच आहे बघू शकता. बॉडी कलरमध्ये तुम्हाला इथे शार्क फिन अँटिना दिलेला आहे. पाठीमागच्यांसाठी गरम होऊ नये म्हणून तुम्हाला रिअरलासुद्धा कर्टन्स दिलेले आहेत. सो दिस इज गुड थिंग. मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. ओके, डिफॉगर दिलेलं आहे. पाठीमागचा प्रोफाईल तुम्ही चेकआउट करू शकता. अगेन व्हाईटवर जे ब्लॅक वर्क केलं आहे ते खूप सुंदर दिसतं. LEDsमध्ये तुम्हाला झेड शेपमध्ये या स्मोकी तेल लाईट्स पाहायला मिळणार. व्हर्टिकलमध्ये रिफ्लेक्टर्स दिलेले आहेत. आता या गाडीची जी खासियत आहे ते तुम्हाला सांगतो. ते म्हणजे मायलेज आणि इंजिन. ओके, जर तुम्हाला रिलायबल इंजिन पाहिजे ना मित्रांनो, तर सेगमेंटमध्ये म्हणा किंवा सगळ्या ठिकाणी कुठेही तुम्ही जा, हे सगळ्यात बेस्ट इंजिन आहे. 1.5 लिटरचं IVTEC इंजिन. मॅन्युअल ट्रान्समिशन, CVT दोन्ही ऑप्शन आहे. इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. या गाडीची जी मायलेज म्हणजे पॉवर फिगर्स आहेत ते 121 PS आणि जवळजवळ 145 NMचा टॉर्क हे इंजिन जनरेट करतं. इंजिन जबरदस्त आहे, त्याच्याबद्दल कोणाला डाऊट नाही, सर्वांना माहीत आहे. पण मायलेज कमी केले थोडं. 17.77 किलोमीटर पर लिटरचं पेट्रोलवर, मॅन्युअल ट्रान्समिशनवर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 17.97 म्हणजे CVTमध्ये मायलेज ही गाडी काढून देणार आहे. ॲमेरॉनची बॅटरी आहे. मित्रांनो, वॉरंटीबद्दल बोलूया. 3 वर्षाची तर तुम्हाला स्टँडर्ड वॉरंटी मिळणार आहे. बाकी तुम्ही एक्सटेंड करू शकता. 7 वर्षापर्यंत अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी तुम्ही एक्सटेंड करू शकता. 7 वर्षानंतर तुम्हाला 10 वर्षापर्यंतची जी वॉरंटी असणार आहे ती 1,20,000 किलोमीटरपर्यंत मिळणार. जेव्हा तुम्हाला वॉरंटी मिळते ना तेव्हा समजून जा ती गाडी खूप रिलायबल असते. आता ही बघूया, प्रोफाईल बघा ना यार, काय जबरदस्त वाटते. म्हणजे बाकी काही नाही करू द्या, पण समोरून गाडी नक्कीच ही ॲग्रेसिव्ह आणि सुंदर दिसायला वाटलेलं आहे. तुमचा जुनी होंडा सिटी आवडत होती का, ही आवडते, नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, बेस वेरियंटची प्राइसिंग ॲज इट इज आहे 11,99,000 रुपये पेट्रोलमध्ये. जी हायब्रिड व्हेरियंट आहे ती फक्त एकाच व्हेरियंटमध्ये ZX प्लस व्हेरियंट, त्याची एक शोरूम प्राईस आहे 21 लाख मित्रांनो. बाकी व्हेरियंटची प्राइसिंग तुम्हाला खाली पाहायला मिळेलच. आणि होंडा सिटी जी नवीन फेसलिफ्ट आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस केलेले आहेत त्याच्यामुळे गाडीला नक्कीच एक चांगला लुक यायला लागलेला आहे, स्पोर्टी दिसायला आवर्जून वाटते मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, होंडा सिटीमध्ये अजून काय काय चेंजेस पाहिजे होते नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय द वे, वर्ना वरच्या स्लाविया होंडा सिटी तुमची आवडती कोणती तेही जरूर आम्हाला कळवा. अशाच युजफुल कंटेंटसाठी फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.